शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि अरुणावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 वर्षात तब्बल 40,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचं शिरपूर येथे उद्घाटन झालं. त्यानंतर आर.सी. पटेल औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री विले पार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था औद्योगिक उपक्रमांचं उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमशा पाडवी, धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर हिना गावित, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भूपेशभाई पटेल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित AI आधारित ई-सुविधा पोर्टलचे लोकार्पण, आयुर्वेदिक कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज व फार्मसी कॉलेज तरडी, आर.सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल निमझरीचे सुदूर यंत्रणेद्वारे उद्घाटन, खर्दे येथील वैद्यकीय महाविद्यालय इमारत, नटवाडे येथील याहामोगी माता मंदिर, क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा स्मारक आणि क्रांतीवीर खाजा नाईक स्मारक आणि दहिवतच्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलचं भूमिपूजन करण्यात आलं. आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये जयकुमार भाऊ तुम्ही सांगायचं विसरले, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे. 40,000 कोटी रुपयाची. आता धुळे मागास राहणार नाही. ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे. मी तर नेहमी सांगतो, पूर्वी मुंबई हे एक केवळ मॅग्नेट होतं, मग पुणे झालं, मग MMR रिजन झाला, आता आम्ही नाशिक असेल, त्यासोबत नगर असेल, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, हे सगळे इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार केले. पण तुम्हाला मी मागेही सांगितलं आणि आजही सांगतो, पुढचं इंडस्ट्रियल मॅग्नेट हे धुळे आणि नंदुरबार असणार आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या धुळ्यामध्ये या ठिकाणी येत आहेत. आता नुकतंच केमिकल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात जवळपास 1,600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या धुळ्यामध्ये आम्ही फायनल केली आहे. त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे, आम्ही केवळ MOU करणारे लोक नाही आहोत, आम्ही MOUला प्रत्यक्ष उद्योगामध्ये परिवर्तित करणारे लोक आहोत. त्यामुळे हे जेवढे MOU हे धुळे जिल्ह्याकरता केले आहेत, ते सगळे उद्योग या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करून दाखवू. आणि मला सांगताना आनंद वाटतो, अलीकडच्या काळामध्ये धुळे आणि त्यासोबत नंदुरबार सारखा जिल्हा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता इतक्या मोठ्या प्रमाणात आज इंटरेस्ट उभा झालेला आहे. आपण आश्चर्य मानू नका जर आपल्याला पुढच्या काळामध्ये 15-20 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये होताना याच 2 वर्षामध्ये दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट या ठिकाणी येतोय. आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महामार्गाचं जाळं, या ठिकाणी सिंचनाचं जाळं, या ठिकाणी MIDCचं जाळं, या ठिकाणी मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर, या ठिकाणी आपली इंदोर मनमाड रेल्वे, या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रचंड मोठी इकोसिस्टीम ही आपण तयार केली आहे. आणि त्या माध्यमातून निश्चितपणे एक मोठं काम या भागामध्ये होणार आहे. विशेषतः आपला जो दोंडाईच्याचा 250 मेगावॅटचा जो सोलरचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प पुढे खूप पथदर्शी होणार आहे. कारण आज
जे आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्स येतात ते आम्हाला विचारतात तुमच्याकडे ग्रीन पॉवर आहे का. जिथे ग्रीन पॉवर आहे तिथे ते जायला तयार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये ग्रीन पॉवर देखील आपण तयार करतो आहोत आणि त्यातनं आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की अनेक या ठिकाणी गोष्टी आपण करणार आहोत. आज खरं म्हणजे आमदार साहेबांनी काही मागण्या केलेल्या आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आदिवासींना जे वन जमिनीचे पट्टे मिळालेले आहेत आपण त्या संदर्भात निर्णय घेऊन महसुली जमिनीच्या पट्ट्यावर ज्या ज्या सरकारच्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना या वनपट्ट्यावर मिळतील अशा पद्धतीचा निर्णय हा आपण निश्चितपणे करू.